नमस्कार बंधू भगिनींनो, सिद्ध साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। बंधू भगिनींनो, दैवी संचार यायला लागल्यानंतर म्हणजे शरीरामध्ये जो आपल्या संचार येतो किंवा अंगात देव येणं असा जो आपल्याकडे शब्द आहे, असा दैवी संचार यायला लागल्यानंतर त्यानंतर नक्की काय करायचं हा एक प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर पडलेला असतो। तर याचा विषय असा आहे की दैवी संचार आपल्या शरीरामध्ये यायला लागल्यानंतर सर्वप्रथम तो संचार मोकळा करावा लागतो। संचार कोणत्या देवी देवतेचा आहे हे ओळखावं लागतं, तो का आलाय हे जाणून घ्यावं लागतं। आणि यानंतर जो महत्वाचा विषय आहे तो महत्वाचा विषय म्हणजे या संचाराची गेनमाळ करणे। गेनमाळीला दोन शब्द आहेत, पहिला शब्द गेनमाळ, दुसरा शब्द ज्ञानमाळ। आपल्या ग्रामीण भागामध्ये गेनमाळ हा शब्द आपण वापरतो। तर संचार यायला लागल्यानंतर गेनमाळ करायची असते। तर पहिला विषय असा की गेनमाळ का करायची, तर याच्या पाठीमागचे कारण आपण जाणून घेऊया। याचं पहिलं कारण असं आहे की गेनमाळ करणं म्हणजे ज्या देवी देवत्याचा संचार येतोय, वारं येतंय, त्याला आपण विधीपूर्वक मान देणं, त्याचा आदर करणं। दुसरा विषय असा असतो की गेनमाळीमध्ये जे काही विधी केले जातात यामध्ये तो संचार असतो हा शुद्ध केला जातो। पहिल्यांदा संचार जरी आला तरी गेनमाळ केल्याशिवाय तो शुद्ध होत नाही, त्यामुळं तो संचार शुद्ध केला जातो। दुसरा विषय असा आहे की गेनमाळीमध्ये जे काही विधी केले जातात या विधीनुसार त्या गेनमाळीला किंवा त्या संचाराला सपोर्ट करणारे जे देवी देवता असतात, गण असतात, शिपाई असतात, हे संतुष्ट होत असतात, आनंदी होत असतात। आणि अजून एक विषय असा आहे की गेनमाळीमध्ये गुरुमंत्र दिला जातो। गुरुमंत्र दिल्यामुळे काय होतं की गुरुमंत्राचा जप करत असताना संचाराची देवी देवता शक्तिशाली होत असते, संचार शक्तिशाली होत असतो, संचार शुद्ध होत असतो, 7 चक्रावरती त्याचा परिणाम होत असतो, आध्यात्मिक ऊर्जा वाढत असते, आध्यात्मिक ऊर्जेचा भरपूर अनुभव येत असतो। अशा पद्धतीनं हा विषय आहे की गेनमाळ केली पाहिजे। गेनमाळमध्ये अनेक विधी असतात ज्यानुसार की पुढे होणारे संभाव्य त्रास, संभाव्य धोके सुद्धा टाळले जातात। जसं की आपण म्हणतो की आपलं शेत चांगलं आहे परंतु त्याला कुंपण नाही, त्याच पद्धतीनं संचाराची गेनमाळ ही त्याचं कुंपण आहे। यामध्ये दैत्यपूजन असो, देवाचे लग्न लागण्याचा विधी असो, आंघोळ घालून संचार शुद्ध करणं असो, गुरुमंत्र असो, अशा बऱ्याच गोष्टी विधीपूर्वक केल्या जातात आणि यामुळे तो संचार शुद्ध होतो, सिद्ध होतो। नुसता शुद्ध नाही तर तो सिद्ध होतो, पूर्ण मोकळा होतो। तिथून पुढे तो व्यवस्थित खेळायला चालू होतो, पाठीमागचे त्रास जे काय असतील ते निघून जातात आणि एकंदरच संचार शांत होतो, आनंदी होतो। त्यानंतर ज्याचा संचार आहे त्याला पुढची कोडी सुद्धा सोडवायला दिसायला लागतं आणि एकंदरच जे काही त्रास असतात तेही निघून जातात आणि संचार मोकळा होतो। आणि याच उद्देशानं गेनमाळ, ज्ञानमाळ ही करायची असते, किंबहुना ती करावीच लागते। परंतु आपणा सर्वांच्या समोर अनेक वेळेला हा प्रश्न पडतो की गेनमाळ कोणाकडून करून घ्यायची। तर गेनमाळ करून घेत असताना त्या क्षेत्रातील सिद्ध गुरु असावे, योग्य गुरु असावे, त्यांच्याकडून तुम्ही गेनमाळ करून घेऊ शकता। दुसरा एक प्रश्न असा येतो की गेनमाळीला जो खर्च सांगितला जातो, लाख रुपये, 2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये, 3 लाख रुपये, 3.5 लाख रुपये, 4 लाख रुपये, त्यानंतर त्या गेनमाळीच्या नावाखाली जी काही लूट केली जाते, ही लूट हा विषय वेगळाच असतो। तर मग असा विषय येतो की खरोखरच गेनमाळीला एवढा खर्च येतो का, तर बंधू भगिनींनो, गेनमाळीला एवढा खर्च अजिबात येत नाही। कमी खर्चामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीनं गेनमाळ केली जाऊ शकते, किंबहुना मी ती स्वतः करत असतो। यामध्ये गोरगरिबांच्या पासून ते श्रीमंत लोकांच्या पर्यंत सर्वांना परवडेल अशी गेनमाळ केली जाते आणि ती होते।
त्यामुळं हा विषय जर तुमच्या डोक्यात असेल की आपण आता गेनमाळ कशी करायची, काय करायची, तरी देखील त्याची काळजी करू नका. कारण हल्ली आज गेनमाळीच्या नावाखाली खूप लूट चाललेली आहे, खूप धागडधिंगा चाललेला आहे. तर आपण जे गेनमाळ करतो यामध्ये अत्यल्प खर्चामध्ये करतो. यामध्ये तुमच्या कोणत्या वस्तू नसतात, कोणत्याही प्रकारचा बळी दिला जात नाही आणि अतिशय शास्त्र पद्धतीनं, शास्त्रशुद्ध पद्धतीनं, साध्या पद्धतीनं आपण ही गेनमाळ करत असतो. तरी संचार संदर्भात काय अडचणी असतील, कोणाला संचार मोकळा होत नसेल, कोणाला संचार नाव सांगत नसेल, कोणाला संचाराचा त्रास होत असेल, कोणाला गेनमाळ करायची असेल, कोणाला गुरुमंत्र घ्यायचा असेल, आध्यात्मिक काय अडचणी असतील, अध्यात्म जाणून घ्यायचं असेल, जे काय असेल त्यांनी खालील फोन नंबरवरती आपला संपर्क करावा. आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे पण औषध दाबा. काळोबाईच्या नावानं चांगलं